नमस्कार मित्रांनो, मी राहुल बांगर. प्रथमेश गॅस एजन्सीमध्ये गेलो असता मला त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मदत पाठवलेली आहे. विक्की कांडेकर म्हणून आलेले आहेत आपल्याकडे त्यांचे कर्मचारी. त्यांचा तो प्रथमेश गॅस एजन्सीचा जो मालक आहे त्याचं नाव आहे प्रथमेश वावळ. हा कुठंतरी भाईगिरी डॉनगिरी करणारा एक उद्योजक म्हणून समोर आलेला आहे. स्वतःला मालक सांगतोय. वेगवेगळ्या भाषेचा उपयोग करतो, हाणामारीची भाषा करतोय, बघतो असं तसं काहीतरी तो भाईगिरी करतोय. आता तर आमचा एक प्रॉब्लेम होता गॅसच्या शिगडीच्या प्रॉब्लेमसाठीच आम्ही इथं त्यांना बोलून घेतलं या कर्मचाऱ्यांना. तर विकी भैया आम्हाला सांगतील. विकी भैया, ही गॅस शिगडी कोणत्या कंपनीची आहे? स्तूपा सूर्याची. ही हे बघा, ही स्तूपा सूर्य नावाची शिगडी आहे. आता ते गॅसचे जे प्रॉब्लेम होता की दसऱ्यामध्ये ज्यावेळेस महिला गॅसच्या शिगड्या पुसून घेता ना, तर त्यावेळेस जो प्रॉब्लेम येतो त्या प्रॉब्लेम काय असतो की याच्यामध्ये जे हे भांडं आहे, ह्या भांड्यामध्ये गॅस येत असतो मोठ्या प्रमाणावर. कमी जास्त करण्यासाठी या बटनावर आपण त्याला स्पीड कमी जास्त करत असतो आणि ह्या बी छोट्या भांड्यामध्ये आपण स्पीड जास्त कमी जास्त करतो. जो पाईप आहे या पाईपाच्या अंतर्गतून गॅस येत असतो. सर याला थोडासा करू शकतो? तर याच्यामध्ये जो हा पॉईंट आहे तुम्हाला झूम करून दाखवतो जवळ. जो काय नाव आहे सर? नॉब पाहिजे. हां, बर्नरमधून नॉब पाहिजे होतं. हां, बर्नरमधून हे ह्याच्यातून गॅस निघत नॉब पाहिजे. हां, ते नॉब आपल्याला पाहिजे होतं आणि हे एक नॉब आपल्याला पाहिजे होतं की नॉब याच्यासाठी लागते आपल्याला. नॉब लागत होता. मग नॉबच घ्यायचं डायरेक्ट. गॅस कॉक म्हणलेच नॉबच म्हणलो मी त्याला, नॉबच मागतोय. नॉब आहे, बारीक नॉब राहते. मला नॉबच पाहिजे. बारीक. मी त्याला तेच मागतोय. आणि बघा, मी तुम्हाला अजून एकदा सांगतो, मी ही वस्तू मागत होतो, याच्यामधून गॅस निघत असतो. ती बारीक. त्याचं नाव काय? नौजल मागत होतो. नौजल मागत असताना सुद्धा कर्मचारी म्हणतो की तो ज्वलनशील स्फोटकमध्ये येतो, तर आम्ही ते देऊ शकत नाही, तुम्ही मालकाशी बोला. मी मालकाशी बोललो, तो मालक मला भाईगिरीची भाषा करतोय. तर तो प्रथमेश गॅस एजन्सीचा तो मालक आहे. तर तो मला भाईगिरी, सर तुम्हाला पण असं तो मालक भाईगिरी करतो का कधी? आणि असं शिकवतो का तो की लोकांना भाईगिरी करा म्हणून? आम्ही नौजल मागणं योग्य आहे का अयोग्य तुम्ही सांगा. एक कर्मचारी आता तर नौजल मागणं हा स्फोटकमध्ये येतो का सर? नाही, काय अडचण नाही. मग तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला फोन करून सांगा. त्यांना काय वाटलं तुम्ही गॅस कॉक म्हणले असतील त्याच्यामध्ये नाही, गॅस कॉक आम्हाला मागितलाच नाही. गॅस कॉक हा तुमचा शिंदे नावाचा कर्मचारी म्हणतोय. हॅलो, ते नौजल लागत होतं त्यांना सुद्धा सर. नौजल बारीक दोन्ही नौजल लागत आहे, छोटी मोठी साईज. नाही, गॅस कॉक एकच नाही, काय नाही, अडचण नाही, चेक केलं नाही. सर नाही. कोणाला पाठवले? स्वामी समर्थ मंदिर रोड जाणार. दोन्ही नौजल घेऊन या मला. एवढी चेक आहे? हो, नाही, तीन अजून केक आहे. अजून स्टुपा सूर्याचीच आहे. विशालकडे नाही मिळणार बोलतो. ती मोठी नौजल घेऊन या मला. तिने अशी साईजची मोठी नौजल. काय घ्या, छोटी साईज नको आणू, डायरेक्ट मोठी साईज नौजलची. 58 नको आणू, मोठी आहे 85 आणि 77 आणू. एवढं झाले 5-6 आण बरं ना. हे काय लागेल, फक्त पकड लागेल आणि एक रेक पाना लागेल बारका. येईल. स्वामी समर्थ मंदिर रोड पाहिजे, गणेश नगर. स्वामी समर्थ मंदिर रोड म्हणलं तरी मग येते. पहा सर, इतका छोटासा प्रॉब्लेम होता आणि तुमच्या कर्मचाऱ्यांनी एकाचं 2 सांगून आणि तो स्फोटक एरिया आहे किंवा ज्वलनशील पदार्थ. गॅस कॉक आहे ना, काय वाटलं हे गॅस कॉक म्हणले का? गॅस कॉक सहसा भेटत नाही ना, कारण की ते रिस्की राहतं ना. आपण बसवलं गेलो नाही, ते बसवू शकत नाही आपण. तेच ना. आणि तुम्हीच काय, तर तुम्हीच नाही तर आम्ही सुद्धा हे बसवू शकत नाही. हे पहा, ह्याला काय म्हणतात? गॅस कॉक. हा गॅस कॉक आपण नसतो बसवू शकत, कारण ह्याला एकदम एक्सपर्ट माणूस लागतो. कारण याच्यामध्ये नाही का वेगवेगळी फिटिंग दिलेली असते. आणि हा आपला विषय नसतोच. आम्ही फक्त हा नौजल मागितला होता की जेणेकरून त्याच्यामध्ये ते तयार होतं ना, कार्बन वगैरे जळायला, तर त्याच्यामुळे आम्ही तो मागितला होता. कर्मचारी एकाची 2 करून मालकाला सांगतात आणि
आणि मग ते भांडणं लावून देण्याचं कार्य चालू होतं तिथून. तर आम्ही प्रथमेश गॅस एजन्सीवाल्याला ही सर्व माहिती दिली, पण त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ती वेगळ्या पद्धतीने हाताळली व मालकाला त्यांच्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं आणि भांडण लावण्याचं काम करतोय. मालक हा माणसं मारणारा झाला आहे का, हा आमचा प्रश्न आहे. जर प्रथमेश गॅस एजन्सीचा जो प्रथमेश वावळ नावाचा ओनर जर माणसं मारणार असेल, धमकावत असेल, तर विचार करण्यासारखा आहे ग्राहकांसाठी आणि भारत गॅस एजन्सीसाठी सुद्धा देखील. धन्यवाद साहेब, यांनी आम्हाला सहकार्य केलेले. आता यांचे कर्मचारी त्यानंतर